धालगडे यांनी पहिल्या 25 वर्षापूर्वी मूर्त्या आणल्या होत्या। तर या गावामध्ये त्यांनी प्रत्येकांना सांगितले की मंदिर बांधा, पण कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। इथं एक ओखंड्यासारखी जागा होती, ह्या ओखंड्यासारख्या जागेवर त्यांनी बरेच दिवस तिथं सेवा केली त्या देवाची, आणि भगवंताकडे त्या लीन झाल्या, त्या राहिल्या नाहीत। परंतु असं झालं की काही दिवसांना आमच्याकडे हे सर्व काही आलं। मग मी सर्वांना आमचे जे भजनी मंडळ आहे, श्री विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ, या भजनी मंडळाच्या सर्वांना आम्ही बोलवून घेतलं। त्यांना सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे। सर्वांनी भरभरून अशी प्रतिसाद देऊन, गावाने प्रतिसाद देऊन हे वैभव उभा केलेला आहे। याच्यामध्ये गावाचा प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे। आम्ही मात्र निमित्त झालेलो आहोत, याच्यामध्ये आमचं काय असं कुठला मोठेपण नाही। हा सगळा जो काही जे वैभव उभा दिसतंय हे सगळं गावामुळे झालेलं आहे। आणि आज खरोखरच भागीरथी आईसाहेब स्वर्गामध्ये अक्षरशः हसत असतील, त्यांचा आनंद गगनात मावेत नसेल असं आहे। आणि आम्ही दिनांक 4 तारखेला पहिल्या ज्या मूर्त्या होत्या त्याचं उत्थापन केलं, त्यांचं विसर्जन पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये नेऊन केलं, आणि ह्या नवीन मूर्त्या आणल्या आणि दिनांक 6 तारखेला भव्य अशी कलशाची आणि मूर्तीची मिरवणूक गावामध्ये काढली। 7 तारखेला प्राणप्रतिष्ठा आणि मूर्तिस्थापना झाली, व आज दिनांक 9 तारखेला हा कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे।